A particle of mass 4 kg moves under the influence of time dependence force. Given force F is equal to 4 T cube I minus 3 T J Newton, where T is time in seconds. If the particle starts from rest at origin at time t equal to 0, find the velocity of the particle at time t is equal to 2 seconds and the position vector of the particle at a time t is equal to 2 सेकंद. सो प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, एक पार्टिकल आहे ज्याचं मास 4 kg आहे आणि तो मूव्ह होतोय आणि तो मूव्ह होत असताना इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टाइम डिपेंडन्स फोर्स. एक टाइम डिपेंडन्स फोर्स त्यांनी दिलेला आहे, एफ बार इज इक्वल टू समथिंग न्यूटन, टी इट इज टाइम इन सेकंड. पार्टिकल स्टार्ट इट्स मोशन फ्रॉम रेस्ट, त्यावेळी टाइम किती आहे, 0 आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की टाइम 2 सेकंद ज्यावेळी झालेला असणार त्यावेळी व्हेलॉसिटी पार्टिकल पार्टिकल व्हेलॉसिटी किती आहे आणि त्यावेळी पोझिशन वेक्टर किती आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जर मी बघितलं तर त्यांनी गिवन काय काय दिलेलं आहे, पहिला तर एफ दिलेला आहे, त्यांनी एफ चं इक्वेशन दिलेलं आहे, मास त्यांनी मेन्शन केलेलं आहे, मास किती आहे 4 kg आणि इनिशियल कंडिशन काय, इट स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन, स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. त्यामुळे जर मी पोझिशन वेक्टर घेतला आर झिरो बार तर मी म्हणेन की 0 आय बार प्लस 0 जे बरोबर. म्हणजे इथं आर झिरो बार मी घेतला तर आन्सर 0 आणि मी करस्पॉन्डिंग जर व्हेलॉसिटी काढली तर ती सुद्धा किती असणार आहे, 0 असणार आहे. सो पोझिशन वेक्टर मी असं दाखवतो आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हेलॉसिटीचं वेक्टर मी 0 दाखवलेलं आहे, कारण की इट स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन, इट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. तर आता ऍक्सिलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बेसिकली ऍक्सिलरेशनचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. आणि जर मला ऍक्सिलरेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी कसं करणार, ते एफ डिवायडेड बाय एम. ऍक्सिलरेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर फोर्स वेक्टर डिवायडेड बाय मास कॅल्क्युलेट केलं तर मला ऍक्सिलरेशन वेक्टर भेटेल. इथं त्यांनी आता फोर्स वेक्टर त्यांनी दिलेला आहे आणि आपल्याला मास माहित आहे. तर फोर्स वेक्टर आहे, आपल्याकडे मास आहे, तर मी ऍक्सिलरेशन कॅल्क्युलेट करू शकतो. ऍक्सिलरेशन कसं कॅल्क्युलेट करणार, मी या टर्मला सरळ मी डिवायडेड बाय काय करणार, 4 करणार. सो इथं मी 1/4 इंटू दिलेली एफ बारची टर्म घेतली आणि आता ते मी कॅल्क्युलेट करेन. 4 आत मी मल्टिप्लाय करेन, आत मल्टिप्लाय केलं तर इथला 4 कॅन्सल होईल आणि -3/4 इथं राहील. सो ए बार एक्सेलरेशन वेक्टर इथे काय राहील आता, टी क्यूब आय मायनस 3t4j. सो मी एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करून घेतलं. ठीक आहे. तर नेक्स्ट मला एक्सेलरेशन असेल तर मॅडम तुम्ही व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. व्हेलॉसिटी एक्सेलरेशन म्हणजे काय म्हणतो आपण, एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू डीव्ही बाय dt. तर ए इज इक्वल टू डीव्ही बाय dt आपल्याला माहित आहे, तर ते जर माहित असेल आपल्याला तर ते मी काय करू शकतो, एक्सेलरेशन म्हणून व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करणार, तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्सेलरेशन वेक्टर इंटू dt. सो मी ह्या फॉर्म्युल्यानं काय करू शकतो, डीव्ही बाय dt इज इक्वल टू एक्सेलरेशन, त्यामुळे मी दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतलं तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू एक्स इंटिग्रेशन ऑफ ए एक्सेलरेशन वेक्टर इंटू dt. तर इथं आपण एक्सेलरेशनचं वेक्टर कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. हा, मग मी व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन कॅल्क्युलेट करायची असेल कशी करणार, मी इथं असणारा एक्स कंपोनंट जो काय आहे, आयचा जो काय कंपोनंट आहे तो मी इथे घेतला. सो आयचा कंपोनंट काय आहे, तो आहे टी क्यूब. सो मी टी क्यूब इथे घेतला, इंटिग्रल ऑफ टी क्यूब इंटू टी सॉल्व मी केला, इंटिग्रेशन ऑफ टी क्यूब टी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 4. तसंच मी जे कंपोनंट इथं जे कंपोनंट आहे, म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग वाय डायरेक्शन जर मला कॅल्क्युलेट करायची झाली तर इंटिग्रेशन ऑफ ही इथं असणारी टर्म -3t/4. इंटिग्रेशन जर मी हे कॅल्क्युलेट केलं तर ते किती भेटेल, -3/4 इंटू टी. टी इंटिग्रेशन ऑफ टी इज t²/2 आणि कॅल्क्युलेट केलं तर किती भेटेल, -3t²/8. बरोबर. आणि आता कंपोनंट ऑफ आय आणि कंपोनंट ऑफ जे मी इथं कंबाईन केला. कंबाईन केल्यानंतर मला व्हेलॉसिटी कशी भेटेल, टी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 4 इंटू आय मायनस 3t² डिवायडेड बाय 8. राईट. आपल्याला आता इथं व्हेलॉसिटी वेक्टर भेटलेला आहे, हा व्हेलॉसिटी वेक्टर भेटलेला आहे आणि आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे पार्टिकलची ऍट टाइम t इज इक्वल टू 2 सेकंद असताना. तर त्यामुळे इथं मी आता टाइम 2 सेकंद पुट केला
तर व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन मी घेतली तर 2 टू द पॉवर 4 डिवाइडेड बाय 4. सो 16 डिवाइडेड बाय 4. व्ही अलॉंग एक्स इज 4 आणि सेम तसं मी व्ही अलॉंग वाय इथं आहे आपल्याकडं -3t² बाय 8. त्यामुळं -3 इंटू टाइम इज 2, 2 स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 8. तो भेटेल आपल्याला -12/8. म्हणजेच तो असेल -1.5. तर व्हेलॉसिटी अलॉंग एक्स आपल्याला भेटलेली आहे, व्हेलॉसिटी अलॉंग वाय भेटलेली आहे आणि त्याच्यावरून मग अलॉंग टोटल व्हेलॉसिटी मी लिहू शकतो अशी, की हा व्हीएक्स कंपोनंट आहे, हा व्हीवाय कंपोनंट आहे. त्यामुळं टोटल व्हेलॉसिटी जर मी व्हेलॉसिटी वेक्टर इथं लिहिला ॲट टाईम 2 सेकंद असताना, तर तो किती असेल 4I बार हा इथला 4I बार प्लस -1.5 जे बार. तर ही काय असेल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल असेल ॲट टाईम t इज इक्वल टू 2 सेकंद. तर इथं आपण आता व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करून घेतली. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, इथं व्हेलॉसिटी वेक्टर जसं आपण कॅल्क्युलेट करून घेतला, तसं आपल्याला पोझिशन वेक्टर सुद्धा कॅल्क्युलेट केलं पाहिजे. तर तो पोझिशन पाहिजे आपल्याला. पोझिशन मी कशी घेणार? तर आपल्याला माहित आहे पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट करायचं असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम मला घ्यावं लागेल. आपल्याला माहित आहे की व्हेलॉसिटी इज इक्वल टू dx बाय dt. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन डिस्टन्स डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. v इज इक्वल टू dx बाय dt. तो तिथं dx म्हणजे आपल्याला काय दाखवतो? पोझिशन दाखवतो. जर मला पोझिशन पाहिजे असेल, तर मी काय करणार? मला इंटिग्रल घ्यावं लागेल. बोथ साइडचं इंटिग्रल घ्यावं लागेल. म्हणजे मी कसं लिहू शकतो? पोझिशन वेक्टर इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ v इंटू dt. इथं आता आपण व्हेलॉसिटीचा कंपोनंट कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे, टोटल व्हेलॉसिटीचा कंपोनंट. त्याचं आपल्याला काय करायला इंटिग्रल घ्यावं लागेल. आणि इथं सुद्धा मी तसंच आय कंपोनंट आणि जे कंपोनंट कॅल्क्युलेट करेन. सो आय कंपोनंट जर मी घेतला, तर इथं इथं असणारा आय कंपोनंट किती आहे? 4. तो टी टू द पॉवर 4 हा कंपोनंट होता सॉरी आपला टी टू द पॉवर 4 डिवाइडेड बाय 4. व्हीएक्स आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. सो त्याचे इंटिग्रल टी टू द पॉवर 4 डिवाइडेड बाय 4 इंटू dt. इंटिग्रल मी कॅल्क्युलेट केला तर 1/4 बाहेर येईल. टी टू द पॉवर 4 चे इंटिग्रल टी टू द पॉवर 5 डिवाइडेड बाय 5 म्हणजे असेल टी टू द पॉवर 5 डिवाइडेड बाय 20. हे आय कंपोनंट झाला. सेम तसं मला जे कंपोनंट कॅल्क्युलेट करून घ्यायला लागेल. सो व्ही किती आहे इथं -3t² बाय 8. त्याचं इंटिग्रल घ्यावं लागेल -3t² बाय 8 dt. हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर भेटेल -t³ डिवाइडेड बाय 8. हे मी आय कंपोनंट कॅल्क्युलेट केला, जे कंपोनंट कॅल्क्युलेट केला आणि आता टोटल पोझिशन वेक्टर जर मला पाहिजे असेल तर मला आय कंपोनंट आणि जे कंपोनंट दोघांची काय करावं लागेल इथं ॲडिशन करावं लागेल. आणि ते ॲडिशन केल्यानंतर आपल्याला पोझिशन ऑफ द वेक्टर पाहिजेत. कधी टाईम t इज इक्वल टू 2 सेकंद असताना मला पाहिजेत. टी सेकंद पाहिजे असेल तर ही टीची व्हॅल्यू मला इथं जस्ट पुट करावी लागेल पोझिशन वेक्टरमध्ये आणि ती जर मी कॅल्क्युलेट केली तर किती असेल ती 2 टू द पॉवर 5 डिवाइडेड बाय 20 मायनस 2 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 8. म्हणजे जर मी इथं एक्स कॅल्क्युलेट केला तर असेल तो 8/5 एवढा असेल आणि वाय जर मी कॅल्क्युलेट केला, वाय इथं बघा एक्स किती आहे टी टू द पॉवर 5 डिवाइडेड बाय 20 आणि वाय किती आहे इथं -t³ डिवाइडेड बाय 8. सो टी इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 8. सो -8/8. एक्स मला भेटला 8/5 आणि वाय मला भेटला -1. आणि मी टोटल आता पोझिशन वेक्टर घेतला तर मला एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट दोघं एकत्र लिहावं लागेल. तो एक्स कंपोनंट आहे 8/5 इंटू आय -1j बरोबर -1j. इथं जो आहे हा टोटल पोझिशन वेक्टर आहे. कधी? पार्टिकलचा टाइम 2 सेकंद एवढा असताना. तो इथं बेसिकली आपण पहिल्यांदा ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलं. ॲक्सेलरेशनवरून व्हेलॉसिटी काढली आणि व्हेलॉसिटीवरून मग काय काढलं आपण पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट केलेला आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन हा बेसिक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशनची बेसिक डेफिनेशन, व्हेलॉसिटीची बेसिक डेफिनेशन आणि त्याच्यानंतर मग आपण पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट केलं. बरोबर? सो आय होप या व्हिडिओमध्ये जे मी कॅल्क्युलेशन्स दाखवले इंटिग्रेशनच्या संदर्भात जे काही आपण इथं फॉर्म लिहिले हे तुम्हाला समजले असतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू व्हेरी मच.